झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिकमध्ये मनसेला पाठिंबा देण्याची शिवसेनेची तयारी असल्याची ही बातमी आहे। एक वेगळी बातमी, राजकीय क्षेत्रातली महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे। संध्याकाळपर्यंत नाशिकचा तिढा सुटण्याची शक्यता आता व्यक्त झालेली आहे। शिवसेनेने मनसेला पाठिंबा देण्याची ही शक्यता आहे। नाशिकमध्ये मनसेला पाठिंबा देण्याची तयारी शिवसेनेने दर्शवल्याची बातमी सूत्रांकडून आता हाती येते आहे। संध्याकाळपर्यंत या गाठीभेटी अधिक होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळे संध्याकाळपर्यंत कदाचित नाशिकमध्ये मनसेचा महापौर बसणार का याबाबतचा निर्णय पक्का होण्याची शक्यता आहे। मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे आता राज ठाकरे नंतर उद्धव ठाकरेंना ते भेटलेले आहेत। काय नाशिकमध्ये समीकरण जुळतं आणि ठाण्यामध्ये शिवसेना भाजपला मनसेने पाठिंबा दिल्यानंतर आता नाशिकमध्ये अशीच युती पुन्हा एकदा तयार होते का याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे। दीपक भातुसे आपल्या सोबत आहेत, आमचे प्रतिनिधी। दीपक, आज संध्याकाळपर्यंत नाशिकचा तिढा सुटण्याची शक्यता आता सूत्रांकडून वर्तवण्यात येते आहे। काय नक्की खळबळ आणि काय नक्की चित्र आहे नाशिकमध्ये सध्या? अमोल, या संदर्भात आमचं काही भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी बोलणं झालं तर त्यांचं म्हणणं आहे की भाजपकडून शिवसेनेच्या नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे, मन वळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। कारण उद्धव ठाकरेंनी यापूर्वी स्पष्ट केलं होतं की मनसेचे नेते जर माझ्याशी पाठिंब्यासंदर्भात बोलले तर आम्ही नाशिकमध्ये पाठिंब्याचा विचार करू। आता सुधीर मुनगंटीवार यांनी आज सकाळी जेव्हा उद्धव ठाकरेंची भेट घेतली तेव्हा त्या भेटीत सुद्धा हाच मुद्दा उद्धव ठाकरे यांच्याकडून पुढे करण्यात आला की मनसे माझ्याशी या संदर्भात का बोलत नाही। आता सुधीर मुनगंटीवार या संदर्भात मध्यस्थी करतायत। सकाळी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर ते आता मनसेच्या नेत्यांशी चर्चा करणार त्या संदर्भात आणि मनसेच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करावी, किमान मनसेच्या काही आमदारांनी जाऊन उद्धव ठाकरेंना भेटावं आणि पाठिंब्याची मागणी करावी, असा प्रयत्न आता भाजपकडून करण्यात येतो आहे। आणि पुन्हा संध्याकाळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार ते उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार आहेत फोनवर। साधारणतः भाजपकडून जवळजवळ प्रयत्न होतोय की मनसेला शिवसेनेने मतदान करावं तटस्थ न राहता आणि मनसेचा महापौर झाल्यानंतर सत्तेत शिवसेनेने भाजपने सहभागी व्हावं। म्हणजे नाशिकमध्ये आपल्याला कदाचित मनसे, शिवसेना, भाजप अशा पक्षांचं सरकार, असे 3 पक्ष सत्तेत आलेले पाहायला मिळतील आणि पुढील राजकारणात ही मोठी घडामोड असेल। कारण 2014 मध्ये ज्या विधानसभा निवडणुकीत येतात त्याच्यावर ही घटना निश्चित काहीतरी परिणाम करू शकेल। अमोल, नक्कीच नाशिकला रेल्वेने काय दिलं याबाबतची माहिती अजून पुढे यायची आहे, मात्र नाशिकला रेल्वे इंजिन आता महापौर देईल अशी शक्यता या निमित्तानं निर्माण झाली आहे। त्यामुळे नाशिकमध्ये जसे 3 डबे जोडले गेलेले होते, 4 डबे आपण म्हणूया, तसेच आता नाशिकमध्येही जोडले जातात का याबाबतची उत्सुकता आहे। शिवसेनेकडून सध्या कितपत प्रतिसाद मिळतो आहे या प्रस्तावाला, याविषयी काय माहिती मिळते? अमोल, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे की शिवसेना आता तरी सकारात्मक आहे। फक्त एकच मुद्दा आहे की मनसेच्या नेत्यांनी त्यांच्याशी चर्चा करावी आणि भाजपचा आता हाच प्रयत्न आहे की मनसेच्या नेत्यांशी बोलून त्यांनी शिवसेनेच्या नेत्यांना या संदर्भात गळ घालावी की पाठिंबा नाशिकमध्ये मनसेला द्यावा। आता हा प्रश्न फक्त मनसेच्या आणि शिवसेनेच्या नेत्यांच्या संपर्काचा आहे। सुधीर मुनगंटीवार जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते यासाठी प्रयत्न करतात आणि आज संध्याकाळपर्यंत कदाचित शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांची या संदर्भात किमान फोनवर का होईना बोलणी होईल। मनसेचे नेते शिवसेनेच्या नेत्यांना, जसं ठाण्यामध्ये झालं, ठाण्यामध्ये पाठिंब्यासाठी शिवसेनेचे नेते बाळासाहेबांना जाऊन भेटले, त्याचप्रमाणे आता मनसेचे नेते हे उद्धव ठाकरेंना किंवा शिवसेनेच्या इतर काही नेत्यांना किमान फोनवर या संदर्भात बोलतील किंवा प्रत्यक्ष जर शक्य झालं तर प्रत्यक्ष जाऊन भेटतील। कारण आता आजचाच एक शेवटचा दिवस बाकी आहे, उद्या मतदान आहे, त्यामुळे कदाचित फोनवर बोलणं होईल आणि मनसे शिवसेनेचा उघडपणे पाठिंबा मागेल आणि हा जर तिढा सुटला तर निश्चितच तू म्हणाल्याप्रमाणे इंजिन चिन्ह असलेले मनसेचा पहिला महापौर नाशिकमध्ये उद्या आपल्याला पाहायला मिळेल। अमोल, निश्चितपणे मनसेचा महापौर नाशिकमध्ये बसतो का हे आता संध्याकाळपर्यंत याचं चित्र निश्चित होणार आहे। शिवसेना कसा प्रतिसाद देते यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत। धन्यवाद दीपक या संपूर्ण माहितीबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।